भाजपच्या वतीनं कराड मतदारसंघासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। अतुल भोसलेंकडून पृथ्वीराज चव्हाणांच्या विरुद्ध लढण्यासाठी जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे। वाशीमध्ये कराड मतदारसंघातील लोकांचा मेळावा पार पडलाय। पंढरपूरमध्ये भाजपचे वसंत देशमुख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे। वसंत देशमुखांनी समर्थकांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत प्रवेशाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। संभाजीनगरमधील 800 ग्रामपंचायतींचा ऑनलाईन कारभार ठप्प असल्याची माहिती आहे। संगणक परिचालकांचे 25 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू असल्यानं नागरिकांचे हाल होत आहे। आंदोलनामुळे 90% ग्रामपंचायतींची ऑनलाईन सेवा कोलमडली आहे। सरसंघचालक मोहन भागवतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। मोहन भागवतांना ASL म्हणजेच ॲडव्हान्स सिक्युरिटी लायसनिंग सुरक्षा मिळणार आहे। स्वराज्य पक्ष आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक पार पडणार आहे। बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती या बैठकीला उपस्थित राहणार आहे। बैठकीत नव्या आघाडीबाबत चाचपणी होणार असल्याची माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे। मालवण भरड नाका ते तहसील कार्यालय मोर्चा काढण्यात येणार आहे। जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, नेते अंबादास दानवे या निषेध मोर्चाचं नेतृत्व करतील। काँग्रेस पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटीची आज बैठक पार पडणार आहे। कमिटीचे चेअरमन मधुसूदन मिस्त्रींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे। बैठकीत वरिष्ठ नेत्यांसोबत उमेदवार निवडीवर चर्चा होणार आहे। नाशिकमध्ये पेसा भरतीसाठी लोकप्रतिनिधींसह राज्यभरातील आदिवासी मुंबई-आग्रा महामार्गावर चक्का जाम आंदोलन करणार आहेत। जवळपास 70 ते 80 हजार आदिवासी रस्त्यावर उतरतील असा अंदाज आहे। अक्कलकोट येथील परिवहन महामंडळाच्या विश्रांतीगृहाची मोठी दुरावस्था झाली आहे। विश्रांतीगृहाच्या छताला गळती लागली आहे आणि 300 कर्मचाऱ्यांसाठी केवळ एकच बाथरूम आहे। दिवसभर वाहन चालवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना रात्रीची झोप मिळणंही अवघड झालंय। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार लातूरचा दौरा करणार असून सायंकाळी 5:30 वाजता हिंगोलीच्या वसमत इथं जनसन्मान यात्रा शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहे। बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर निलंबित करण्यात आलेले ठाण्याचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली। आपल्याला या प्रकरणी नाहक गोवण्यात आलं असून आपल्यावरील निलंबनाची कारवाई ही राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे। कॅथ लॅब कराड शहरातच व्हावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। कराडची कॅथ लॅब सातारला स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनानं घेतल्यानंतर हे स्थलांतर रोखण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आलंय। सातच्या आत घराचा हट्ट मुलांसाठी का नाही असा सवाल उच्च न्यायालयानं मंगळवारी बदलापूर घटनेच्या सुनावणीवेळी केला होता। ही स्थिती बदलायची असेल तर मुलांना समानतेचं आणि महिलांप्रतीच्या सन्मानाचं शिक्षण द्या असंही न्यायालयानं म्हटलंय। जुने वाहन भंगारात काढल्यानंतर नवीन वाहनाच्या किमतीवर 1.5 ते 3% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कंपन्यांनी ही भूमिका जाहीर केली आहे। राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा कामादरम्यान अपघात झाल्यास त्यांच्यासाठी विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलाय। कर्तव्य बजावताना आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांचा अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांचा विमा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जागतिक स्मार्टफोन निर्मात कंपनी ॲपलकडून भारतात चालू वर्ष अखेरपर्यंत 6 लाख रोजगार निर्मिती केली जाण्याचा अंदाज आहे। चीनी उत्पादनांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या तिच्या प्रयत्नाचा फायदा भारत देशाला होण्याची आशा आहे। फेअर प्ले या बेटिंग ॲपमधील सट्टेबाजी जिंकलेली रक्कम विजेत्यांना वितरित करण्यासाठी पेमेंट गेटवे सेवेचा गैरवापर होत असल्याचं उघड झालंय। ईडी तपासात ही बाब उघडकीस आली आहे। ईडीनं दिल्ली, मुंबई आणि नळा अशा 9 ठिकाणी छापे टाकल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे। मुंबईत रात्री 1 वाजेपर्यंत जखमी गोविंदांची संख्या 206 वर पोहोचली। दुखापत झाल्यानं 25 गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यातील 24 गोविंदांवर सध्या उपचार सुरू आहेत।
भिवंडी शहरात 28 आणि 29 ऑगस्ट रोजी 24 तास पाणी कपात करण्यात येणार आहे। दैनंदिन देखभाल दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं पाणी पुरवठा बंद असेल, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन मनपा मार्फत करण्यात आलंय। मराठवाड्यातील जायकवाडी धरण तब्बल 64% भरलंय। धरणातून 70,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिक नगरमधून येणाऱ्या पाण्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाली आहे। गुजरातच्या बडोदा शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पुरामुळे शहरातील अनेक कॉलनी आणि गल्ल्यांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन ठप्प झालंय। शहरात पाणी शिरल्यानं गुजरात सरकार अलर्ट मोडवर आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।